देशात एक काळ असा होता की शेअर मार्केटमध्ये केवळ गुजराती आणि मारवाडी भाषिकांचा बोलबाला होता. मराठी माणूस इथे मिठापुरता सुद्धा नव्हता. 10 वर्षापूर्वी शेअर मार्केटमध्ये जे डिमेट धारक होते त्यांची संख्या होती 2,80,00,000. गेल्या 10 वर्षामध्ये हा आकडा झपाट्याने वाढलाय, 5 पटीपेक्षा जास्त वाढलाय. सर्वसामान्य माणूस आज शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना दिसतो आणि त्याची ठोस कारणं म्हणजे एकतर नरेंद्र मोदी सरकारची कार्यक्षमता, दुसरं कारण म्हणजे त्यांची पारदर्शकता. काँग्रेसच्या काळामध्ये शेअर मार्केटमध्ये प्रचंड घपले होत असत. हर्षद मेहताचा घपला झाला, केतन पारेखचा घपला झाला. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचा पैसा प्रचंड बुडाला होता. आता नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये तशी परिस्थिती निर्माण होणार नाही याचा शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणाऱ्यांना पूर्ण विश्वास आहे. मोदी सरकारची आर्थिक धोरणं आणि मोदी सरकारची कार्यक्षमता या 2 मुद्द्यांचा सुद्धा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर प्रचंड मोठा प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस शेअर मार्केटकडे मोठ्या प्रमाणामध्ये आकृष्ट होतोय.